ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नोकर बनवून साथीदारासह चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळी गुन्हेगारांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे। विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत 27 जुलै रोजी कुंदन म्हात्रे यांच्याकडे मागील 1.5 वर्षांपासून घरकाम करणारा इसम सागर विश्वकर्मा उर्फ थापा राहणार नेपाळ याने कुंदन यांच्या बिल्डिंगचं मेन गेट तोडून व बेडरूममधील कपाटे उचकटून कपाटातील ड्रॉवरमधील सोन्याचे व चांदीचे दागिने 10 विविध कंपन्यांची घड्याळे रोख रक्कम भारतीय चलन डॉलर व युरो अशी एकूण 15,52,807 रुपये मालमत्तेची चोरी केली होती। या प्रकरणी विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या। त्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय भवर, अमोल आंधळे शिनकर, पोलीस हवालदार जमादार मोरे भोसले, पोलीस शिपाई साबळे, गायनिंग भागरड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लील बहादूर लाल बहादूर कामी यास नवी मुंबई येथून व टेक बहादूर जग बहादूर शाही यास पोस्तूर पोलीस ठाणे बेंगलोर राज्य कर्नाटक आणि आरोपी मन बहादूर रण बहादूर शाही याला बेंगलोर येथून ताब्यात घेतलाय। अटक आरोपींकडून या गुन्ह्यातील चोरी केलेल्या मालापैकी 159 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, 230 ग्रॅम चांदीच्या वस्तू, विविध कंपन्यांची एकूण 8 घड्याळे, रोख रक्कम, त्यामध्ये भारतीय चलनाच्या व परकीय चलनाच्या नोटा व नाणी अशी एकूण 6,96,567 किमतीची मालमत्ता हस्तगत केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली आहे। राजूनगर डोंबिवली वेस्ट या ठिकाणी कुंदन म्हात्रे आणि त्याचं कुटुंब राहतं आणि 27 तारखेला त्यांच्या घरी चोरी झाल्याची खबर आम्हाला मिळाली। त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला। याच्यात मेन इन्व्हॉल्वमेंट त्यांचा जो वॉचमॅन होता सागर थापा हा गायब असल्याने त्याच्यावर संशयाची सुई गेली आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केला। पहिला 15.5 लाखाची चोरी असल्याचं प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झाला। त्यानंतर तपास करत असताना आमचे डीबी टीमचे अधिकारी API लोखंडे, PSI भवर आणि इतर त्यांचे सहकारी यांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याच्यातला जो मास्टर माइंड आहे, जो सागर थापाचा मेहुणा आहे, लील बहादूर कामी याला पहिलं कामोट्यातून अटक केलं। त्याच्यानंतर तपासामध्ये दुसरा आरोपी पुण्याला गेला अशी माहिती मिळाल्यानंतर प्रथम पुणे आणि त्यानंतर बेंगलोर इथून तपास करून आणखीन 2 आरोपी अरेस्ट केले। त्याच्यामध्ये जवळजवळ 7 लाखाची गुन्ह्यातील मालमत्ता आम्ही रिकवर केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून जो मेन मास्टर याच्यातला जो वॉचमन आहे सागर थापा तो अजून आम्हाला मिळालेला नाही आहे। त्याचाही तपास जारी आहे। इतरही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुमच्यावर गुन्हा अगोदर होता का? यातला जो मास्टर माइंड आहे आणि पहिला जो अरेस्ट केलेला आहे लील बहादूर कामी याच्याविरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 1 वसईला आहे आणि 2 तेलंगणामध्ये। त्या तेलंगणाच्या केसेसमध्ये त्यानं जवळजवळ 1.5 वर्ष सजा भोगलेली आहे आणि सध्या आम्ही इतर 2 त्याचे साथीदार अटक केलेले आहेत, टेक बहादूर शाही आणि मन बहादूर शाही त्यांनाही अरेस्ट केलेलं आहे। थापाचा अजून तपास चालू आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित T.S. भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है।
हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।